पुढच्या नावाला धन्यवाद देतो, सर्वांचं स्वागत करतो आणि इतक्या सुंदर संधी दिली याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहे. सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानत आहे. स्तोत्रसंहिता याचा 37 अध्याय आणि या ठिकाणी 5वं वचन आपण जर वाचलं तर या ठिकाणी देवाचं विवचन सांगतं, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. असलेल्या वचनाने बाबा आपणासाठी आशीर्वादित करू. या ठिकाणी उत्पत्तीचा 24वा अध्याय जर बघितला तर या ठिकाणी अब्राहम आपल्या मुलासाठी, इसाकासाठी मुलगी बघण्यासाठी आपल्या सेवक आहे आणि त्या सेवकाला सांगतो की तू माझ्या आपतातली मुलगी काय करू नये, बघू नये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की अब्राहमानं सांगितलं सेवकाला, आणि तो सेवक त्यांनी 10 उंट घेतले आणि 10 उंट घेऊन तो त्याच्या आपताकडे गेलेला आहे आणि त्या ठिकाणी एक विहीर लागलेली आहे. त्या विहिरीजवळ जाऊन तो काय करतो बरं, की माझ्या उंटांना पाणी कोण पाजेल, मला कोण पाणी पाजेल, तर तीच मुलगी मी माझ्या इसाकासाठी करून घेईन. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की काही मुलींचा घोळका त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी या मुलीतल्या मुलगीनं जर मला, एखाद्या मुलगीनं जर असं बोललं की मी तुमच्या उंठांना पाणी पाजते आणि मी तुम्हाला पाणी पाजते, अशी जी मुलगी मला कोण म्हणाल तीच माझ्या इसाकासाठी मी करून घेईन. आणि मग एक मुलगी रिबिका नावाची मुलगी आली आणि त्या मुलगीने त्यांना म्हटलं की बाबा मी तुम्हाला पाणी पाजते आणि तुमच्या उंठांना पण पाजते. एक उंट 50 लिटर पाणी पितो, अशा 10 उंठांना पाणी पाजलं आणि मग शेवटी तीच मुलगी इसाकासाठी मुलगी नवरी म्हणून केलेली आहे. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात कार्यसिद्धी जर व्हायचं असेल तर आपला पूर्ण विश्वास देवावरती असला पाहिजे. आणि म्हणून एलाजारला पाठवलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की अब्राहमाची इच्छा इसाकासाठी पूर्ण झाली. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, देवाचे आभार मानू. या ठिकाणी आपण डोळ झाकू प्रार्थना करू.